तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 25व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. लाडक्यानो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत आहात, तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहात, तर तुमची प्रतीक्षा ही आज संपणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे आणि त्या बैठकीदरम्यान लाडक्या बहिणींसाठी काय मोठी खुशखबर येणार आहे, वितरण कधीपासून सुरू होणार, जीआर कधी येणार आणि 1 हप्ता येईल की 2 याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. तर लाडक्या या संदर्भातली माहिती अगदी थोड्याशा शब्दात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की वितरण नेमकं कधीपासून चालू होईल. तोपर्यंत तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज 11 ऑगस्ट आहे. आतापर्यंत हप्ते वितरणाचा जीआर हा यायला पाहिजे होता, पण आतापर्यंत जीआर हा आलेला नाही. अपेक्षित होतं की काल सोमवारला जीआर येईल. काल सुद्धा वितरणासंदर्भात कसलीही अपडेट आली नाही किंवा सामाजिक न्याय व विशेष आयोग विभागाकडून जीआर हा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. समोर 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्ट असल्या कारणाने मग 2 ते 3 दिवस ते सुट्टी राहणार आहे. त्यामुळे त्या 2-3 दिवसात सुद्धा हप्ता हा येणार नाही. आज दुपारून मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे. त्या बैठकीदरम्यान या संदर्भात नक्कीच निर्णय होणार आहे की 1 हप्ता द्यायचा की 2 हप्ते द्यायचे. कारण समोर रक्षाबंधन आहे आणि प्रसार माध्यमांवर अशा बातम्या सुद्धा येत आहे की लाडक्या बहिणींना 2 हप्ते जुलै आणि ऑगस्टचे एकत्रितपणे दिल्या जाऊ शकते रक्षाबंधनाच्या निमित्ताने. तर त्या बैठकी दरम्यान काय निर्णय होतो हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे. जर 15 ऑगस्टच्या अगोदर हप्ता द्यायचा असेल तर राज्य सरकारने नक्कीच लवकरात लवकर त्या संदर्भातला जीआर काढावा आणि 15 ऑगस्टच्या अगोदर हे वितरण कंप्लीट करावं. एकदा का 15 ऑगस्ट निघून गेला तर मग 2 ते 4 दिवस कसलीही प्रोसेस ही होणार नाही. त्यानंतर 28 तारखेला रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर जर वितरण होत असेल तर मग 2 हप्ते नक्कीच एकत्रितपणे देण्यात यावे. त्याचसोबत या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा सुद्धा निर्णय झाला पाहिजे. लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ कधीपासून होणार या संदर्भात सुद्धा निर्णय झाला पाहिजे आणि निश्चितच लवकरच लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ ही झाली पाहिजे. लाडक्यानो, आम्ही या हप्त्याच्या वितरणावर बारीक लक्ष ठेवून वितरणासंदर्भात वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.